बऱ्याचदा आपल्याला आयुर्वेदिक वैद्य सांगतात की दोष बॅलन्स नाही आहे, दोषांचा इम्बॅलन्स आहे. तर हे प्रकरण काय आहे? तर आयुर्वेदामध्ये रोगाचं मूळ कारण जे सांगितलेलं आहे ते सांगितलेलं आहे दोषाचा इम्बॅलन्स. आपल्या शरीरामध्ये नैसर्गिकरित्या वात, पित्त आणि कफ हे 3 दोष असतात आणि ते सुरळीतपणे त्यांचं काम करत असतात. म्हणून म्हणजे जेव्हा ते वाढायला पाहिजेत त्यावेळेला ते वाढलेले असतात, ज्यावेळेला ते कमी असायला पाहिजे त्यावेळेला ते कमी प्रमाणात असतात. ह्याला दोषांचा बॅलन्स म्हटलं जातं. ह्यासाठी कुठलाही एक पॅरामीटर नाही. जसं आपण ब्लड शुगर चेक करतो किंवा आपण हिमोग्लोबिन चेक करतो, तर त्याची एक ठराविक लेवल आपण डिसाईड केलेली आहे. परंतु दोषांच्या बाबतीत अशी कुठलीही लेवल ठरवता येत नाही. ते त्यांचं काम सुरळीत करतायत म्हणजे ते बॅलन्स आहेत, आणि ज्या वेळेला ते इम्बॅलन्स होतात म्हणजे त्यांचं काम व्यवस्थित करत नाहीत, तर त्यावेळेला आपण म्हणतो की दोष वाढलेले आहेत किंवा कमी झालेले सुद्धा असू शकतात. तर त्याचे सिम्पटम्स आपल्याला आपल्या शरीरावरती दिसतात. जसं की वातदोष वाढला असेल तर आपल्याला जॉईंट पेन होताना दिसतं, किंवा अँझायटी खूप जास्त झालेली दिसून येते, किंवा मग आपल्याला गॅसेस, अपचन असे काही विकार दिसून येतात. त्यानंतर पित्तदोष वाढला असेल तर आपल्याला हायपर ॲसिडिटी होताना दिसते, किंवा मग खूप जास्त प्रमाणात राग यायला लागतो, क्रोध जास्त प्रमाणात होतो, किंवा स्किनवरती काही सिम्पटम्स आपल्याला दिसायला जातात. आणि तेच ज्यावेळी आपल्या शरीरामध्ये कफदोषाचं प्रमाण वाढलेलं असेल तर त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये खूप प्रमाणात आळस वाटतो, जडपणा वाटायला लागतो, पीसीओडी पीसीओएस सारखे विकार दिसायला लागतात, किंवा मग आपल्याला झोप जास्त प्रमाणात यायला लागते. तर हे काही काही जे सिम्पटम्स आहेत हे शरीर आपल्याला सांगत असतं, आणि आपण जर त्याकडे लक्ष नाही दिलं तर हे दोष असेच पुन्हा पुन्हा वाढत राहतात, आणि मग एका सर्टन लेवलला गेल्यानंतर त्याचं रूपांतर कुठल्या ना कुठल्या तरी आजारामध्ये होत असतं. म्हणूनच जर का आपण ह्या दोषांचं जे इम्बॅलन्स झालेलं आहे ह्याच्या छोट्या छोट्या सिम्पटम्सकडे लक्ष दिलं, सायन्सकडे लक्ष दिलं, आणि ते त्याच वेळेला रिव्हर्स केले तर पुढे जाऊन मोठा आजार होणार नाही. आणि म्हणूनच त्यासाठी आपल्याला हे दोष काय आहेत आणि त्याचे सायन्स काय आहेत हे शिकणं खूप गरजेचं आहे, आणि त्यासाठी तुम्हाला आयुर्वेदिक लाईफस्टाईल शिकणं खूप गरजेचं आहे. तर ही आयुर्वेदिक लाईफस्टाईल जर तुम्हाला शिकायची असेल तर मला कमेंट करा आयुर्वेदा, आणि माझ्या व्हॉट्सअप कम्युनिटीचा पार्ट बना. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा,